नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? जर तुम्हाला बेसिक गणितामध्ये अडचण असेल, जसं की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, प्रमाण काढणे, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, नंतर वर्गमूळ, घन, वर्गमूळ काढायचं कसं, वर्ग कसा काढायचा, परिमेय संख्येचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी असं खूप काही आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये जे गणित घेत आहे ते गणित तुम्हाला शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही शिक्षण शिकत आहात तोपर्यंत तुम्हाला कामाला येणार आहे. कारण हे गणित कुठं ना कुठं तुम्हाला गणित या विषयामध्ये किंवा रिअल लाईफमध्ये कुठं ना कुठं वापरण्यात येतं. हे गणित तुमचा कधीही पाठलाग सोडणारं नाही. म्हणून हे गणित तुम्हाला येणं अनिवार्य आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्व बेसिक गणित क्लिअर होणार आहे. तुम्हाला बेसिक गणितामध्ये काहीच अडचण राहणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बेरीज कशी करायची. बेरीज करणे. तर चला इथं पहा, मी एक गणित करून दाखवलं आहे आणि एक गणित तुमच्या समोर करणार आहे. पहा इथं कसं करायचे आहे बेरीज. बेरीज करताना नेहमी आपल्या उजव्या हाताकडून बेरीज करायची असते. म्हणजे ही जी संख्या आहे त्याच्या उजव्या साईडच्या संख्येकडून आपल्याला बेरीज करायला सुरुवात करायची असते. जसं की पहिल्यांदा आपण एकाखाली एक संख्या लिहून घ्यायच्या आणि नंतर सगळ्यात शेवटची उजव्या साईडची जी संख्या आहे त्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे इथं 5 आणि 6ची बेरीज करायची आहे. 5 मध्ये 6 मिसळा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आता पहा 11 आल्यानंतर जो आपण 11 जी संख्या आपल्याला बेरीजमध्ये येते या दोन संख्येची, तर त्या संख्येच्या उजव्या हाताचं म्हणजे ह्या साईडचं आपण खाली लिहितो आणि या साईडचं डाव्या साईडचं जे असतं ते आपला हातचा असतो. तर हातचा आपण पुढे द्यायचा आहे आणि 11चं 1 खाली लिहायचं आहे आणि हातचेचं 1 वरी लिहायचं आहे. आता हातचेचं 1 0 अधिक 1 हे किती होतं? 2 होतं. 1 अधिक 1 2. नंतर हे 3 अधिक 4 4 5 6 7 असं आपली बेरीज आली आहे 721. तुम्हाला 10पर्यंत उजळणी येत असेल किंवा 100पर्यंत उजळणी येत असेल तर तुम्हाला बेरीज येते. पुढं 8 अधिक 5 किती येतं पहा. 8 9 10 11 12 13. 13ला आपण काय लिहायचं आता. खाली कोणती संख्या येणार उजव्या हाताची म्हणजे कोणती 3 आणि हातचा कोणता येणार डाव्या हाताचा म्हणजे कोणता 1. 7 अधिक 1 8 अधिक 2 10. 10ला 0 येणार. हाचा कोणता येणार 1 येणार. 5 अधिक 1 6. 6 अधिक 3 9. 903 आपली बेरीज आली आहे. आता आपण पाहणार आहोत वजाबाकी कशी करायची. वजाबाकी करताना सुद्धा आपल्याला उजव्या हाताकडून वजाबाकी करत जायचं आहे. पहा इथं आता 5 मधून 0 गेले किती राहतं 5. आता 1 ही संख्या लहान आहे, मग 1 संख्येमधून 2 जातं का नाही. 2 1 पेक्षा मोठा आहे. मग काय करायचं आपण, हिथला हातचा हिथं घ्यायचा. म्हणजे काय करायचं, इथं आपण इकडलं 1 घेऊन उसनं 1 घ्यायचं आणि याच्या पुढं लिहायचं. तर 1 याच्या पुढे लिहिल्यानंतर किती संख्या होते पाहायचं. 1 आणि 1 11 होतं. पहा इकडचं 1 घ्यायचं आणि सरळ सरळ या संख्येपुढं लिहायचं म्हणजे मी इथं लिहित आहे कारण तुम्हाला समजावं, परंतु हे आपण मनातल्या मनात गृहीत धरायचं आहे. इकडचं 1 इथं 2 असतं आणि इथं 1 आपण इकडचं 1 घेऊन 1 लिहिलं असतं तर इथं 12 झालं असतं. तसंच इथं 11 होत आहे तर 11 मधून 2 घालवायचे आहेत. किती राहतं 9. पहा 9 10 आणि 11 2 गेल्यानंतर 11 मधून किती राहतं 9 राहतं. आता पहा इकडचा 1 हाचा आपण इकडे घेतला आहे म्हणजे इथलं 1 कमी झाला आहे. म्हणजे इथं किती राहिलं आहे, इथं राहिलं आहे 7. आता 7 मधून 6 गेलं 1 राहिलं. तसंच आता इथं करायचं आहे. 0 मधून 5 जातं का नाही जात. मग इकडला 1 हातचा इकडे घ्यायचा. इथं 1 याच्या पुढे 1 लिहिल्यानंतर किती होईल 10 होईल. 10 मधून 5 गेले किती राहील 5. आता पहा आता इकडचा 1 हातचा आपण इकडे घेतल्यामुळे इथं किती उरला आहे 2 उरला आहे. आता इथं 2 पण 4 पेक्षा लहान आहे. मग काय करायचं, इथलं 5 इकडे घ्यायचं, या 2 पुढं लिहायचं. इथं 2 आहे आता कारण इकडं आपण 1 घेतला आहे 3 मधलं. तर इथं इकडचं 1 घेऊन इथं लिहिल्यानंतर किती होईल 12. 12 मधून 4 गेले किती राहतं 8 राहतं. बरोबर आहे की नाही. आता पहा इथलं 1 आपण इकडं घेतलं आहे 12 साठी. तर आता इथं किती उरलं आहे 4 उरलं आहे. 4 मधून 2 गेलं किती राहतं. आता 4 राहिलं. 4 मधून 2 गेले किती राहतं 2. ही ही आली आपली वजाबाकी. 530 मधून 245 गेल्यावर किती येतं 285.
आता आपण पाहणार आहोत गुणाकार कसा करायचा. पहा, इथं मी एक गुणाकार करून दाखवला आहे. कसा करायचा आहे गुणाकार? तर गुणाकार करायचा कसा? तर आपल्याला वरील काही संख्या म्हणजे पहा, आता इथं 630 गुणिले 25 करायचं आहे. मग 630च्या शेवटची जी संख्या आहे आणि 25ची जी शेवटची संख्या आहे त्याचा गुणाकार म्हणजे काय करायचं आहे? तर पहिल्यांदा आपल्याला या संख्येने उजव्या साईडनंच आपण कधी पण गणित करताना करायचं आहे. तर या 5ने पहिल्यांदा या तिघाला पण गुणायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? या 5चा पाढा या सर्व संख्येइतकं म्हणायचा आहे. म्हणजे 5चा पाढा शून्यापर्यंत म्हणलं 0 राहतं. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा कोणत्याही संख्येने 0ला गुणलं तर गुणाकार 0 येतो. आता या 5ने 3ला गुणा म्हणजे या 5चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 5 1 5 5 2 10 5 3 15. 15ला किती राहतं? 5. हातचे किती येतात? 1. आता 5 क 30 आणि हातच्याचा 1 31. आता पुढे कोणतीच संख्या नाही. मग आपल्या हातचा कशावर देणार? मग आपण जशास तसे 31 लिहिणार. मग आता पुढं पुढं या 2नं या तिघाला गुणायचं. परंतु त्या अगोदर जसं-जसं आपण पुढे जातो तसं-तसं आपण 0 देत जायचं. म्हणजे इथं 0 1 घ्यायचं आणि नंतर गुणाकार सुरुवात करायचा. आता आणखीन एक संख्या असती इथं, तर आपण त्या संख्येनं या तिघाला गुणताना 2 शून्य घेतले असते. अजून एक असती संख्या, तर आपण इथं खालच्या स्टेपला 3 शून्य वाढवले असते. असं आपल्याला करत जायचं आहे. नंतर आता ह्या 2ने या 3 संख्येला गुणायचं आहे. या 2ने 0ला गुणलं किती राहतं? 0. आता या 2ने 3ला गुणलं. 3 1 वेगवेगळे 2 4 बेत्रिक 6. 6 राहिलं. आता या 2ने 6ला गुणा. 6 1 6 6 2 12. आलं उत्तर आपलं. आता याची बेरीज करायची आहे. हे 0 5 6 अधिक 1 7 3 अधिक 2 5 आणि 1ला 1 असा आपला गुणाकार करायचा आहे. आता हे नाही समजलं असेल तर या दुसऱ्या गणितातून तुम्हाला समजून जाईल. तर गुणाकार कसा करायचा आहे? आता आपण 3 अंकी गुणाकार घेऊ. इथं 1 घेऊ हां. म्हणजे तुम्हाला 0 द्यायचं कसं ते कळेल. आता 8ने 2ला गुणा. 8 1 8 8 2 16. 16चं 6 इथं येणार. हातच्याचं 1 इथं येणार. 8 1 8चा पाढा 7 पर्यंत म्हणा. 7 7 पहा इथं 8चा 7 पर्यंत म्हणा किंवा 7चा 8 पर्यंत म्हणा. दोन्ही एकच येत असतं. 7 7 49. 7 8 56 आणि 1 57. 57ला 7 येणार आणि हातचे किती येणार? 5. आता पहा पुढे 8चा पाढा 5 पर्यंत म्हणा. 8 पंचे 40 आणि 5 45. आता 45 जसंच तसं लिहिणार कारण पुढे हातचा द्यायला संख्याच नाही. आता पहा, आता जेव्हा आपण या दुसऱ्या संख्येला गुणायला जाऊ आपण तेव्हा आपण 1 0 द्यायचा आहे आणि मग गुणाकार सुरुवात करायचा आहे. बेक बे 2 4. 7 1 7 7 2 14ला 4. हातचे किती आले? 1 आले. तर 5 1 5 5 2 10 आणि हातचेचे 1 11. पहा इथं मी हातचे देत आहे परंतु तुम्हाला शिकायचं आहे मनात हातचे ठेवायचं आहे म्हणजे न हातचा देता तो नंतर मिसळायचा आहे. आता पहा आपण जेव्हा 1ने आता या 3 नंबरच्या संख्येने गुणताना इथं 2 शून्य द्यायचे आहेत आणि नंतर गुणाकार सुरू करायचा आहे. 1ने 2ला गुणा 2. 1ने 7ला गुणा 7. 1ने 5ला गुणा 5. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहा आता आपण याची बेरीज करू. 6 अधिक 0 अधिक 0 6. 7 अधिक 4 11. 11ला 1 हातचा आला 1. तर 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि ही 2 11 12. 12ला 2 हातचा आला 1. 7 अधिक 1 8 आणि अधिक 1 9 आणि अधिक 4 13. 13ला 3 हातचा आला 1. 5 अधिक 1 6 आणि अधिक 1 7. आपला गुणाकार किती आला आहे? 73,216. आता आपण शिकणार आहोत भागाकार करायला. पहा हा जो भागाकार आहे यामध्ये मुलं खूप मुलं चूक करतात. ते कशी करतात? चला मी सांगते तुम्हाला. आता 9चा पाढा 9ने आपल्याला 4581ला भागायचं आहे. ते कसं भागायचं? आता भागाकार करताना आपल्याला डाव्या साईडनं भागाकार करायचा असतो. म्हणजे या संख्येच्या पहिल्यांदा डाव्या साईडला भागायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं? पहा इथं 9ने आपल्याला भागायचं आहे. तर 9च्या पाढ्यात ही संख्या आहे का पाहायचं. पहिल्यांदा 4 आहे का पाहायचं. तर 4 आहे का? नाही, कारण 4 ही संख्या 9पेक्षा लहान आहे. मग घ्यायची पुढची संख्या. म्हणजे इथं काय बसतो? शून्याचा भाग बसतो. परंतु पहिल्यांदा 0 असणं म्हणजे त्याची काहीच किंमत नसते. म्हणून आपण इथं 0 न देता डायरेक्ट पुढचं संख्या घेऊन त्याला भागाकार करायचा. आता पहा 9च्या पाढ्यात 45 आहे का? तर आहे. 9 5 45. वरी कितव्यांदा आहे? 5व्यांदा आहे. तर वरी 5 लिहायचं आणि खाली लिहायचं 45. हे जे असतं हे भागाकार असतं. हे भाजक असतं. इथे ती बाकी असते. हे भाजक असतं. हे भाज्य. तर
हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं याची वजाबाकी 9 45 तर हे 45 कितव्यांदा येतं 9च्या पाड्यात 5व्यांदा ते वरी लिहायचं आणि जे 45 आलं आहे ते खाली लिहायचं आणि या दोघांची वजाबाकी करायची. काय येतं 0 0. तर पहा जर 9च्या पाड्यात 45 नसेल तर काय घ्यायचं, तर 9च्या पाड्यात 45 पेक्षा लहान परंतु 45च्या सर्वात जवळची संख्या शोधायची आणि ती कितव्यांदा येते ती वरी लिहायचं आणि ती कोणती संख्या आहे ती खाली लिहायचं. तर ह्या गणितातून तुम्हाला ते समजेल. तर पहा इथं आता 8 खाली घ्यायचं, हे काहीच नाही हे चुकून झाले. तर 8 हे 0 ह्याची वजाबाकी केली की पुढची संख्या खाली घ्यायची आणि पाहायचं 9 हे 8च्या पाड्यात 9च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का, तर नाही, कारण 8 ही संख्या 9पेक्षा लहान आहे. तर आता पहा डायरेक्ट तुम्ही इथं पुढची संख्या घेऊ शकता का, नाही, कारण पहिल्यांदा आता तुम्हाला शून्याचा भाग घालावा लागेल. शून्याचा भाग घालणं म्हणजे वरी 0 लिहायचं, इथं 0 लिहायचं आणि वजाबाकी करायची, 8च राहतं. आता आपण पुढची संख्या खाली घेऊ शकतो. 1 आली, 1 आहे हे खाली घ्यायचं. आता 9च्या पाड्यात 81 आहे का, 9 9 81 कितव्यांदा आहे 9व्यांदा आहे ते वरी लिहिलं, 81 लिहिलं, इथं वजाबाकी केली 0 बाकी आली. तर आपला भागाकार काय आला 509. आता पुढे आता 7ने 8442ला भागायचं आहे. तर 7च्या पाड्यात 8 आहे का, नाही, परंतु 7 8पेक्षा लहान आणि 8च्या जवळची संख्या 7च्या पाड्यात कोणती आहे, स्वतः 7च. 7 1 7, 7 दुने 14 घेतल्यानंतर ती 8पेक्षा मोठी संख्या होते. आपल्याला काय पाहिजे 8पेक्षा लहान, तर 7 1 7, पहिल्यांदा 7चा भाग घालायचा, वजाबाकी करायची. 8 मधून 7 गेले किती राहतं 1 राहतं. आता पुढचं 4 खाली घ्यायचं, 4 घेतलं. आता 7च्या पाड्यात 14 आहे का, आहे. 7 1 7, 7 दुने 14 दुसऱ्यांदा आहे, वजाबाकी करायची आहे. आता पुढे वजाबाकी केल्यानंतर इथं 0 0 येतं. आता हे 4 खाली घ्यायचं. आता 7च्या पाड्यात 4 आहे का, नाही, डबल शून्याचा भाग घालायचा, 0, वजाबाकी करायची. 4 घ्यायचं, 4 मधून 0 गेले 4 राहिलं. आता वरचे 2 खाली घ्या. 7च्या पाड्यात 42 आहे का, 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 आहे. कितव्यांदा आहे 6व्यांदा आहे, वजाबाकी करायची 0 0. तर हा आला आपला भागाकार 1208. समजलं का तुम्हाला भागाकार कसा करायचा. आता आपण पाहणार आहोत घातांक. घातांक म्हणजे काय, तर जसं वर्ग असतो तसंच घातांक असतो. म्हणजे पहा 3चा दुसरा घात म्हणजे तो वर्ग असतो. तर 3चा तिसरा चौथा तिसरा घात हा आपला घन असतो आणि तिसरा चौथा पाचवा सहावा असं आपण जेव्हा करतो त्याला आपण घातांक म्हणतो. तर 3चा दुसरा म्हणजे काय असतं, 3चा दोनदा गुणाकार 3 सोबत. आणि 3चा तिसरा म्हणजे काय असतं, 3चा गुणाकार 3 सोबत 3दा. आणि आता 3चा तसंच चौथा म्हणलं तर 3चा चौथा म्हणजे 3चा 3 सोबत गुणाकार 4 वेळेस असं असतं. याचा अर्थ कसा होतो कळालं का तुम्हाला. आता याचा गुणाकार आपल्याला डायरेक्ट कसा करता येतो, याचं उत्तर कसं काढता येतं डायरेक्ट. तर पहा इथं 3चा दुसरा आणि 3चा तिसरा म्हणजे काय होतं, या दोघांची बेरीज होते. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. 3चा 2 अधिक 3 म्हणजे 3चा पाचवा. आता तसंच भागाकारामध्ये काय होतं, भागाकारामध्ये वजाबाकी होते. म्हणजे पहा इथं ए म्हणजे कोणती पण संख्या, पण अट ही आहे की या दोन संख्या सारख्या, म्हणजे याला पाया म्हणतो तर पाया सारखा पाहिजे. इथं कसं 3 3 आहे तसंच इथं पण पाहिजे. आता इथं 3 आणि इथं 4 असतं तर हे असं झालं असतं का, नाही, तसं झालं नसतं. बरं मग आता इथं काय, इथं पण 3 असेल तर इथं पण 3च पाहिजे आणि असं पाहिजे. आणि इथं 3 आणि इथं 4 असेल तर जमणार आहे का, नाही जमणार. मग आता हे असं जर असेल तर इथं डायरेक्ट 6 वजा 4 म्हणजे घातांकाची वजाबाकी होते. कशामध्ये, भागाकारामध्ये. तसंच आता पहा इथं 6चा 5वा घात आणि कंसाचा 4था घात म्हणजे याचा अर्थ काय होतो, या दोघांचा गुणाकार म्हणजे 6चा 5 गुणिले 4था घात म्हणजे 6चा 20वा घात. आता आपण पाहणार आहोत वर्गमूळ काढणे, ज्याची भीती खूप विद्यार्थ्यांना वाटते. वर्गमूळ काढणं असं काही अवघड नाही. पहा वर्गमूळ म्हणजे काय, आपण जेव्हा वर्ग काढतो, वर्ग माहिती आहे का तुम्हाला. वर्ग म्हणजे काय, एखाद्या संख्येला त्याच संख्येने 2दा गुणणं. म्हणजे पहा 4चा वर्ग कसा काढायचा, 4 गुणिले 4, 4 × 4 = 16. आता पहा म्हणजे काय केलं आपण, 4ने 4लाच गुणलं. तर आता 12चा वर्ग काढायचं म्हणल्यावर काय करायचं, 12 गुणिले 12 करायचं म्हणजे 12लाच 12ने गुणायचं. तर याला आपण वर्ग म्हणतो. 12चा वर्ग काय आहे 144. तर पहा
आता 144चं वर्गमूळ काय आहे? 12. आपण याला 144ला 12चा वर्ग म्हणतात. तर 144चं वर्गमूळ 12 असं म्हणतात. आता इथं पाहायचं आहे आपल्याला 625 हे कशाचं वर्गमूळ आहे? म्हणजेच वर्गमुळात कसं लिहितात पहा, हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. वर्गमुळात 625 म्हणजे 25चा वर्ग. म्हणजे आपल्याला शोधायचं आहे की 625 हा कशाचा वर्ग आहे? हे कसं शोधायचं? तर पहा, अवयव पाडायचे अगोदर अवयव कसे पाडायचे? अशी एक उभी लाईन ओढायची, नंतर आडवी लाईन ओढायची. इकडच्या साईडला जे वर्गमूळ आहे, ज्याचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे, म्हणजे हे हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधायचं आहे. तर ती संख्या उजव्या साईडला लिहायची आणि या संख्येला सर्वात लहान संख्येने भाग घालायचा. तर इथं 2ने भाग जातो का? नाही जात. 3ने जातो का? नाही. 4ने जातो का? नाही. 5ने जातो का? जातो. तर 5ने भाग घालायचा. 5 एक 5 उरलं किती? 1. 5 एक 5, 5 2 10. तर उरलं किती? 2. 5 5 25. आता इथं आलं 5. आता डबल 125ला कितीने भाग जातो पहा. शेवटी 5 आहे म्हणजे 5नेच भाग जाणार. शेवटी समसंख्या म्हणजे 2, 4, 6 अशा असतील तर 2ने भाग जाणार. तर मग इथं 5 आहे तर 5ने भाग जाणार. 5 एक 5, 5 2 10. 12 मधून 10 गेले, राहिले 2. म्हणजे या संख्येपुढे 2 झालं तर लिहिलं तर किती होतं? 25. 5 5 25. तर डबल 5ने भाग जातो. 5 5 25 आणि 1. तर आता आपल्याला सेम संख्या म्हणजे 5 5 5नेच गुणाकार झालेला आहे. 4चा गुणाकार झाला आहे. म्हणजे आपल्याला याचे 2 2चे गट करायचे. 5 गुणिले 5 केलं बरोबर 25 आलं. या दोघांचं 2 2चे गट करायचं आणि 2दा गुणाकार करायचा. 5 गुणिले 5 25. तर 25चा वर्ग आहे 625. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 25 गुणिले 25 केलं की 625 येतं. तसंच आता आपण 4096 हे कशाचं वर्गमूळ आहे ते पाहणार आहोत. म्हणजे कितीचा वर्ग हे 4096 आहे हे पाहणार आहोत. तसंच करायचं. 4096 लिहायचं इकडं आणि पहा 2ने याला भाग जातो. शेवटी 6 आहे, समसंख्या आहे शेवटी, म्हणजे 2ने भाग जातो. तर भाग घाला. 2 1 2, 2 2 4. आता हे शून्य जसेच तसं घ्या. 2 1 2, 2 4 2 6, 2 चौक 8. 4 चौथ्यांदा 8 आहे ते लिहा. 8 मधून म्हणजे 9 मधून 8 गेले किती होतं? 1. आता 1 ह्या संख्येपुढे लिहिल्यानंतर इथं 16 होतं. 2 8 16. असंच ह्या सगळ्याचा भागाकार करत जायचा आहे आणि 2 2चे गट करायचं. पहा 1 2 3 4 5 6. 6 गट होतात म्हणजे 6दा 2चा गुणाकार करायचा. पहा 1 2 3 4 5 6. म्हणजे 2 1 2 4 4 1 4 4 2 8 8 1 8 8 2 16 16 1 16 16 2 32 32 आणि 32 64 असं करायचं आहे. म्हणजे 64चा वर्ग हे 4096 आहे. जर तुम्ही 64 गुणिले 64 केलं तर तुम्हाला 4096 मिळेल. आता आपण पाहणार आहोत प्रमाण कसं काढायचं. म्हणजे पहा इथं गणित काय दिलं आहे? 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? जे आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे? 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयाला? ते आपण x मानायचं. मग x मानलं. आता लिहायचं आहे कांद्यांचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात. म्हणजे इथं गणित घ्यायचं आहे. आता इथं कांद्याचं वजन किती आहे? 7 किलो आणि त्यांना लागणारे रुपये किती आहेत? 140. तसंच बरोबरच्या दुसऱ्या साईडनं घ्यायचं आहे. मग आपल्याला किती वजन काढायचं आहे? 12 किलोग्रॅमसाठीचं काढायचं आहे. मग इथं पण वजन वरी लिहिलं, इथं पण त्याच्या बरोबर साईडला वजन लिहायचं आहे आणि खाली आपल्याला किंमत माहीत नाही म्हणून x लिहायचं. आता तिरकस गुणाकार करायचा. 7 गुणिले x करायचं आणि 140 गुणिले 12 करायचं. 140 गुणिले 12 केल्यानंतर 1680 येतं. मग आता x इकडच्या साईडला x ठेवायचं आणि हे 7 बरोबरच्या इकडच्या साईडला घेऊन गेल्यानंतर भागाकारामध्ये जातं. तर भागाकार केल्यानंतर या 7ने या 1680ला भागायचं. म्हणजे 7 1 7 7 1 7 7 2 14 7 2 14 14 15 16 2 उरतं. 7 1 7 7 2 14 7 1 7 चौक 28 आणि हे राहिलेलं 0. 240 भागाकार म्हणजे x बरोबर किती आलं? 240. x म्हणजे काय होतं? 12 किलोग्राम कांदे 240 रुपयांना मिळतील. x म्हणजे काय होतं? 12 किलोग्राम कांद्यांची किंमत होती आणि ती म्हणजे किती आली? 240 रुपये. हे समजलं का तुम्हाला? पहा इथं जर आपण x म्हणजे पहा जेव्हा
गुणाकार कोणती पण संख्या कोणती पण संख्या बरोबरच्या इकडच्या साईडला वजाबाकीमध्ये असेल तर इकडच्या साईडला जाऊन बेरजेमध्ये होते, म्हणजे तिचं चिन्ह वजा बदलून अधिक होतं. आणि इकडच्या साईडला गुणाकारामध्ये असेल तर इकडे जाऊन भागाकारामध्ये होते, इकडं भागाकारामध्ये असेल इकडं गुणाकारामध्ये होते. आणि जर पहा इथं 7 भागिले x म्हणजे x भागिले 7 असतं तर इकडं जाऊन 1680 गुणिले 7 झालं असतं. जर इथं x अधिक 7 असतं तर इकडं जाऊन 1680 वजा 7 झालं असतं, म्हणजे त्याचं चिन्ह बदलत असतं बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर. हे गणित तुम्हाला कळालं का? ते फक्त या कांद्याच्या किमतीसमोर किंमत लिहायची आणि वजनासमोर वजन लिहायचं आणि तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचं. हे झालं आपलं उदाहरण प्रमाणच. आता आपण पाहणार आहोत परिमेय संख्या. पहिल्यांदा तर पहा इथं जसं 2, 3 छेद 11 असं आल्यानंतर मुलं घाबरतात. आता याचं करायचं काय? तर याचं करायचं काय आहे? 11 गुणिले 2 करायचं, म्हणजे इथं आपला जो पाया आहे तो छेदस्थानची संख्या घ्यायची, त्याचा गुणाकार इथं जी संख्या दिलेली असते त्याच्यासोबत करायचं. पहा या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही. 11 गुणिले 2 असं जेव्हा गणित येतं तेव्हा काय करायचं? इथली जी संख्या असते त्याचा गुणाकार याच्यासोबत करायचा आणि या दोघांचा गुणाकार जो येईल त्याच्यामध्ये हे वरची अंशस्थानाची संख्या मिसळायची. इथं पहा 11 गुणिले 2 अधिक 3 आणि जशाच्या तसा पाया जशाच्या तसा घ्यायचा, तो बदलायचा नाही, फक्त अंश बदलतो. आणि अंश काय येतो? 11 गुणिले 2 अधिक 3 या दोघांचा गुणाकार, इथं या दोघांचा गुणाकार आणि या दोघांच्या गुणाकारामध्ये नंतर अंश मिसळायचा, म्हणजे अंशाची बेरीज. तर 11 गुणिले 2 11 11 11 11 एका 11 11 दुने 22 अधिक 3 25. आता 25 छेद 11 छेद बदलत नाही, छेद जसाचा तसा राहतो. आता इथं तसंच केलं आहे. आता पहा परिमेय संख्येची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. कशी करायची? पहिल्यांदा याला सोपं रूप द्यायचं, 3 गुणिले 1 अधिक 2 आणि छेद 3. आता याला पण सोपं रूप द्या, 5 गुणिले 2 अधिक 4 असं करायचं आहे. नंतर जो काही याचं उत्तर 3 एक 3 अधिक 2 5 आणि छेद जशाचा तसा 5 गुणिले 2 5 एक 5 5 दुने 10 अधिक 4 14 आणि छेद जशाच तसा. आता हे आलं आपलं सोपं रूप. आता ही अपरिमेय संख्येची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करण्यासाठी आपल्याला छेद समान करावा लागतो. मग काय करायचं? या छेदाने या दोघाला गुणायचं आणि या छेदाने या दोघाला गुणायचं. पहा 5 गुणिले 5 3 गुणिले 5 अधिक 14 गुणिले 3 5 गुणिले 3 असं करायचं. दोघाच्या छेदाने एकमेकांना गुणायचं आणि जो काही गुणाकार येतो तो लिहायचा आणि तिथं मग छेद समान होतो. आणि छेद समान झाला की फक्त अंशाची बेरीज करायची. छेद जशास तसं ठेवायचा, छेद बदलत नसतो. तर 25 अधिक 42 67 आणि छेद जशाचा तसा 15. आता इथं सेम वजाबाकी करताना आपल्याला काय करायचं आहे? छेद समान करून घ्यायचा आहे. छेद समान कसा करायचा? तर छेद समान करताना या छेदाने या दोघाला गुणायचं, म्हणजे या 7ने 7 आणि 11ला गुणायचं. तसंच या 11ने या 3 आणि 7ला गुणायचं आणि जो काही गुणाकार येईल 7 साठी 49 11 गुणिले 7 77 आणि 11 गुणिले 3 33 असं लिहायचं आणि अंशाची वजाबाकी करायची. 49 वजा 33 16 आणि छेद जो समान छेद आलेला आहे तो जशास तसा लिहायचा. पहा अपरिमेय संख्येचा गुणाकार सगळ्यात सोपा गुणाकार असतो अपरिमेय संख्येचा. तर पहा गुणाकारामध्ये काहीच करायचं नाही, फक्त अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदस्थानचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा आहे. जसं की इथं 3 गुणिले 2 छेद समान करणं वगैरे काहीच गरज नसते गुणाकारामध्ये, डायरेक्ट गुणाकार करायचा असतो. 3 गुणिले 2 आणि 11 गुणिले 5 असं करायचं असतं. 3 गुणिले 2 3 एक 3 3 2 6 11 गुणिले 5 11 5 55 असं लिहायचं असतं. आणि भागाकारामध्ये काहीच करायचं नसतं, खूप सोपं असतं. भागाकार कसा करायचा अशा संख्यांचा, अपरिमेय संख्यांचा? तर इथं 40 छेद 12 भागिले 10 छेद 4 दिला आहे. तर पहिली जी संख्या अपरिमेय संख्या आहे जशीच तशी ठेवायची, गुणिले करायचं. जी दुसरी संख्या दिलेली असते त्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय? काहीच नाही, उलटं करायचं. हे छेदस्थानचा अंशाला लिहायचं आणि अंशस्थानचा छेदस्थानी, जसं की इथं केलं आहे पहा. 4 वरी घ्यायचं आणि 10 खाली लिहायचं. असं म्हणजे पहा हे फक्त आपल्याला उलटं करायचं, म्हणजे हे 4 वरी न्यायचं आणि हे 10 खाली आणायचं. छेद अंशाला आणि अंश छेदाला करायचं आणि या दोघाचा गुणाकार करायचा. गुणाकार करणं तर सोपं आहे. पहा कसं केलं आहे
ही पहिली संख्या जशीच तशी ठेवली आहे आणि भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकार केला आहे आणि या दोघांचं गुणाकार व्यस्त म्हणजे उलट केलेला आहे, 4/10 घेतला आहे. तर इथं आता ही पहिली संख्या ही सेमच आणि दुसरी संख्या 2/3 असती तर काय घेतलं असतं आपण इथं 3/2 असं घेतलं असतं. समजलं? आता हे आपल्याला एकदा आलं की आपण काय करायचं गुणाकार, डायरेक्ट गुणाकार करायचा. 40 अंशाचा गुणाकार अंशाला आणि छेदाचा गुणाकार छेदाला. 40 गुणिले 4 आणि 12 गुणिले 10. 40 गुणिले 4 4 चोक 16 आणि 40 शून्य 160 आणि 12चा गुणाकार 10 पर्यंत 12 10 120 बरोबर. आता या दोघांचा भागाकार म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे, परंतु याला आपण आपल्याला भाग घालता आला तर घालायचा आणि सोपे रूप देऊन लिहायचं. हे शून्यला हे शून्य कटलं 4 त्रिक 12 4 चोक 16 हे 4/3 आपला भागाकार आला. पहा या दोघांचा भागाकार काय आला 4/3. आता आपण पाहणार आहोत कंचे भागू बेव म्हणजे काय, तर अशी पदावली जर आली, जर समजा एकाच गणितामध्ये गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज वजाबाकी असं असेल, तर आपण पहिल्यांदा करायचं काय, गुणाकार करायचा की भागाकार करायचा, बेरीज करायची की वजाबाकी, हे आपण आता शिकणार आहोत. क क म्हणजे काय, पहिल्यांदा कंस सोडवणे. पहा गणितामध्ये कुठे पण कंस आलेला असू द्या, पहिल्यांदा कंसच सोडवायचा. चे म्हणजे काय, चे म्हणजे काय, 1चे 2 भाग, 2चे 3 भाग असं चे म्हणजे तर भाग करणे जर असं आलं असेल तर आपण अगोदर कंस सोडवल्यानंतर ते चे करायचं. आणि आता म्हणजे काय, पहिल्यांदा भागाकार करायचा म्हणजे हे 2 झाल्यानंतर भागाकार, भागाकार झाल्यानंतर गुणाकार, गुणाकार झाल्यानंतर बेरीज, बेरीज झाल्यानंतर वजाबाकी. परंतु अजून आपल्याला कन्फ्यूज करणारा एक रूल आहे. काय आहे, जर पहा भागाकार आणि गुणाकारामध्ये पहिल्यांदा इकडच्या साईडला जे पण येईल म्हणजे पहा इथं गुणाकार आला आहे पहिल्यांदा, तर पहिल्यांदा गुणाकार करायचा. जर पहिल्यांदा भागाकार आला असता तर पहिल्यांदा भागाकार केला असता, परंतु पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकारच करायचा. जर पहिल्यांदा बेरीज वजाबाकी आली आणि नंतर गुणाकार भागाकार आला तर तसं नाही चालणार. पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार करायचा. तो कसा करायचा, गणितात पहिल्यांदा गुणाकार येत असेल तर गुणाकार, पहिल्यांदा भागाकार येत असेल तर भागाकार असं करायचं आणि शेवटी बेरीज वजाबाकी करायची. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा इकडं गणितामध्ये गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर पहिल्यांदा बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तर पहिल्यांदा वजाबाकी असली वजाबाकी करायची, बेरीज असली बेरीज करायची. तर पहा इथं पुढं पण संख्या असती 2 असती तर पहा इथं पहिल्यांदा बेरीज आली, पहिल्यांदा गुणाकार भागाकार केल्यानंतर बेरीज करायची, नंतर वजाबाकी. इथं वजा असतं आणि इथं अधिक असतं, तर इथं पहिल्यांदा आपल्याला वजाबाकी आली तर पहिल्यांदा वजाबाकी करायची आणि नंतर बेरीज करायची, परंतु पहिल्यांदा गुणाकार भागाकार करून आपल्याला हे 2 करायचं आहे. तुम्हाला समजलं हे. आता इथं पहिल्यांदा काय आहे, क म्हणजे कंस सोडवायचा आहे. या गणितात कंस आहे तर कंस सोडवायचा. आता पहा कंसामध्ये पण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असं अनेक क्रिया असतील, तर तेव्हा काय करायचं, तर तेव्हा आपण हे रूल वापरायचे. म्हणजे पहिल्यांदा भागाकार असेल भागाकार गुणाकार करायचा, त्यापैकी पहिल्यांदा गुणाकार भागाकार असेल तर पहिल्यांदा गुणाकार असेल गुणाकार करायचा, दुसऱ्यांदा गुणाकार असेल तर दुसऱ्यांदा गुणाकार करायचा आणि पहिल्यांदा भागाकार करायचा आणि नंतर बेरीज वजाबाकी जे पहिल्यांदा असेल ते करायचं. 13 गुणिले 4 52 भागिले 2 आणि वजा 26 जसेच तसं. आता भागाकार पहिल्यांदा करायचा, 52 भागिले 2 26 आणि वजा 26 शून्य उत्तर येतं. आता इथपर्यंतच आपलं गणित आहे, हे गणितात नाही. 50 गुणिले पहा इथं आता पहिल्यांदा गुणाकार आहे नंतर भागाकार आहे, मग पहिल्यांदा आपण गुणाकार करूयात. 50 गुणिले 5 250 भागिले 2 अधिक 24 जशाच तसं लिहिलं. आता भागाकार करा पहिल्यांदा 125 अधिक 24 आणि 149. समजा आता तुम्हाला चांगलं समजण्यासाठी मी एक गणित देते. 10 वजा 4 गुणिले 3 भागिले 2 अधिक 3 असं जर असेल तर आता या गणितामध्ये आपण काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं आहे, कंचे भागुबेव. थांबा आता या दोघाला आपण विसरू. समजा
आता म्हणजे विसरू म्हणजे हे 2 आपल्या गणितात नाहीत. तर आपण डायरेक्ट काय करतो भागाकार, गुणाकार. तर पहा पहिल्यांदा काय आहे गुणाकार आहे या गणितात. तर पहिल्यांदा आपण गुणाकार करायचा आहे, नंतर भागाकार. पहिल्यांदा या 2 क्रिया करायच्या म्हणजे काय 10 जसंच तसं लिहायचं वजा 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12. आता भागिले 2 अधिक 3. आता काय करायचं भागाकार करायचा. ते 13 भागिले 2 जे पण हे लिहायचं आणि आता हे गुणाकार, भागाकार 2 क्रिया संपल्या की पाहायचं नंतर पहिल्यांदा काय आहे वजाबाकी आहे. नंतर पहिल्यांदा वजाबाकी करायची आणि शेवटी काय आहे बेरीज. तर बेरीज शेवटी करायची. हे तुम्हाला समजलं आणि आता ह्याला कंस असता आणि अजून पुढे अजून गणित असतं पुढे. तर कंसात पण सेम हेच पद्धत वापरायची आहे. पहिल्यांदा गुणाकार जे काही गुणाकार भागाकारामधलं सिरियलनं सोडवायचं. गुणाकार भागाकार झाला की बेरीज वजाबाकी करायची. समजलं का तुम्हाला कंचे भागुबेव नियम? आता आपण पाहणार आहोत वर्ग कसे काढायचे. वर्ग कसे काढायचे आपण वर्गमूळ काढताना पण थोडं पाहिलं होतं. आता डिटेलमध्ये पाहूया. 4चा वर्ग काढायचा आहे. 4 हे 4च्या डोक्यावर 2 म्हणजे आपण त्याला 4चा वर्ग म्हणतो. तर त्याचा अर्थ काय होतो 4चा गुणाकार 4 सोबत एकदा म्हणजे 2दा होतं पण 4 गुणिले 4 तर 4 इन चोक 16 हे आपला 4चा वर्ग आला. 4चा वर्ग किती आहे 16. आता 25चा वर्ग काढायचा आहे म्हणजे काय करायचं 25 गुणिले 25 करायचं आणि जो काही गुणाकार येईल तो आपला 25चा वर्ग असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 30 पर्यंत वर्ग पाठ असले पाहिजेत. आता आपण पाहणार आहोत घातांक घन. पहा 4चा घन काढायचा असेल तर आपण काय करायचं असतं 4 गुणिले 4 गुणिले 4 तीनदा करायचं. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर 3 असणं म्हणजे त्या संख्येचा तो घन असतो. म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ काय असतो त्या संख्येला 3 वेळेस त्याच संख्येने गुणणे. म्हणजे 4चा घन म्हणजे काय 4 गुणिले 4 गुणिले 4 4 इन चोक 16 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 16 चोक 64 64 4चा घन किती आहे 64. तसंच 5 5चा 5 25 25 1 25 25 2 50 25 3 75 25 चोक 100 25 5 125 म्हणजे 125. 5चा घन किती आहे 125. असे तुमचे कमीत कमी तुम्हाला 20 पर्यंत घन पाठ असले पाहिजेत. पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेसिक गणितामध्ये खूप काही शिकलो आहोत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोन, कोनांचे प्रकार, कोटिकोन, पूरक कोन, नंतर किती त्रिकोण किती अंशाचा असतो, असं काही भरपूर काही शिकणार आहोत. विरुद्ध कोन, आणखीन खूप काही शिकणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा पण तो व्हिडिओ टाकेल सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे तो व्हिडिओ येणार आहे. सबस्क्राईब करणं याला तुमचे कुठेही पैसे कटत नाहीत ना काहीच नाही. याचा उलट तुम्हाला फायदाच होतो. माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल आणि माझी अशी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.